उद्देश काय या अवॉर्ड शोचा? अवॉर्ड शो आहे मेयर हॉलला 5 सप्टेंबरला 6:30 ते 9:30 मध्ये अंधेरी वेस्टला. मी सर्वांना रिक्वेस्ट करू शकते की ह्या अवॉर्डला तुमचं येणं का जरुरी आहे, कारण तुम्ही आर्टिस्ट, बिझनेस आणि सोशल वर्क, पॉलिटिशियन यांच्यामधला दुवा तुम्ही लोक आहात. त्यामुळे तुम्ही जे युक्तीने प्रस्तावित कराल आमचं भाषण, आमचे विचार, त्या हिशोबाने लोक तुम्हाला आम्हाला रिस्पॉन्स देतील. तर हा इंडियन सिनेमा बिझनेस अवॉर्ड प्रेझेंट करते प्रेम कला अकॅडमी. प्रेम कला अकॅडमीचं खास वैशिष्ट्य हे आहे की ही अकॅडमी आर्टिस्ट लोकांना लोक पैसे देणार काय करणार विचारतात तशी ही संस्था नाही. ही संस्था अशी आहे का तुम्हाला आम्ही रोजगारासाठी म्हणजे कसं आर्ट लेवलला आता जसं देवेंद्रजीने तत्व जो स्टुडिओ आहे त्याच्या हिशोबाने 1 लाखाचा कोर्स 50,000मध्ये देतात. हे 50,000 जेव्हा तो शिकून जाईल त्यावेळेला त्याला 5 लाखापर्यंत 50 लाखापर्यंत जसं समुद्र आहे संगीत त्याच्या डोक्यावर त्याच्या अभ्यासू प्रवृत्तीने तो पैसा कमवू शकतो. आणि हे 50,000 पण आम्ही ह्या रिक्वेस्ट करतो लोकांना की ज्या हिशोबाने लोक 50,000 आत्ता देऊ शकत नाही आहे तर आम्ही रिक्वेस्ट करणार आहोत जे पण मोठी लोग त्यांना सगळ्यांना प्रत्येकाला गोद ले लो और ये पैसा आप लोगों के लिए ताकि वो आगे जाके अपना लाइफ बनाए, क्योंकि आज आर्टिस्टों को बहुत ज़रूरत है अपना लेवल मेंटेन करने के लिए. बारिश में लोग घर पे बैठे रहते हैं, देवयानी जी क्या करें क्या नहीं करें, लेकिन मैं हमेशा कहती हूँ आप सब 10 साल से इस लाइन में हो, आपने पैसा जुगाया तो ये जुड़ाने के लिए एक संदेश दिया जा रहा है आपकी तरफ तुमच्या हा मेसेज द्या की सर्वांनी पैसा कमवला पाहिजे, कमवल्यानंतर तो जमवला पाहिजे आणि जमवल्यानंतर लोकांचं लाईफ बनवायला थोडासा खर्च पाहिजे. मॅडम, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि इंडियन फिल्म डिव्हिजन वगैरे आहे या मोठ्या संस्था आहेत, तर त्या संस्थेतले साधारणतः किती जे कलाकार आहेत ते आपल्यासोबत आहेत सदस्यस्थितीमध्ये? मी आता तुम्हाला एक सांगते, 8 लेवलला लोकांना थोडीशी ही कमजोरी आहे की त्यांना आता पैसा कमवण्याचा हे असल्यामुळे ते लोक सोशल वर्कमध्ये उतरत नाही. पण माझी विनंती आहे का तुमचा पण पिरियड तसाच राहील असं नाही. सुखायचं जसं दुःख पण येतं तर दुसऱ्यांच्या दुःखामध्ये 10 पैकी 1 आर्टिस्टला हेल्प करा. प्रत्येकाने एका आर्टिस्टला हेल्प केलीच पाहिजे आणि त्याच्या फील्डमधलं त्याने केलं पाहिजे. जसं मी म्युझिकमध्ये आहे तर मी त्याला म्युझिकच्या हिशोबाने करेन. हा टेक्निशियनमध्ये तर तो कोणाला तरी एका माणसाला तो पण गोत घेणार, तो पैसे घेणार नाही कारण त्याला फक्त नॉलेजच द्यायचं आहे, त्याचा काही खर्च होत नाही आहे त्याच्यात. असं प्रत्येकाने जर ठरवलं तर आपल्या लोकांमध्ये महाराष्ट्रामध्ये आर्टिस्ट भिकारी होणारच नाही, आर्टिस्टला रोजगार मिळेल. मॅडम, आपल्या अकॅडमीमध्ये जे कराटे जे फाईट मास्टर असतात त्यांच्यासाठी काही योजना आहेत का? आता काय आहे ही समुद्र आहे, मी सांगितलं अथांग सागर आहे. जशी लोक भेटतात तसं मी कोणाचं कनेक्शन लावत जाणार. आत्ता तरी माझ्याकडे म्युझिकली आणि टेक्निकली अशी लोक आलेली आहे. जेव्हा त्या लेवलची लोक आहेत तर आम्ही मॅडम तुम्हाला हे म्हणून तुम्ही सांगते का तुमच्यामुळे हा मेसेज वास्ट करा.